प्रयत्न केलेला आहे. मुद्दा असा राहतो की महाराष्ट्रातले दोन समाज एकामेकासमोर उभं करण्यासाठी जे षडयंत्र महाविकास आघाडीचे काही नेते करतायत, त्यांना माझं आव्हान आहे, त्यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे की ते मराठा समाजाला ओबीसी मधनं आरक्षण देण्याचा विषय मनोज जरांगे यांनी काढलेला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं सांगितलं पाहिजे, युबीटीनं सांगितलं पाहिजे किंवा काँग्रेस पक्षानं सांगितलं पाहिजे की बाबा ओबीसी मधनं मराठा समाजाला आरक्षण द्यायचंय की नाही द्यायचंय. कारण ज्यावेळी सर्वपक्षीय बैठकीला ते उपस्थित असतात, ते ओबीसीचं कसलंही आरक्षण कमी होऊ नये यासाठी ते आमच्या कागदांवर सह्या करतात. आणि मनोज जरांगेंचं आंदोलन सुरू झालं की मनोज जरांगेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळे महाविकास आघाडीच्या प्रत्येक नेत्यानं सांगितलं पाहिजे की ओबीसी मधनं मराठा समाजाला आरक्षण द्यायचं की नाही, येस ऑर नो. हे पत्रकार परिषद घेऊन त्यांनी जाहीर करावं ना. काल देखील मी 48 तासाचं विनंती केली होती की 48 तासामध्ये शरद पवार साहेबांनी सांगावं, 48 तासामध्ये युबीटीच्या प्रमुखांनी सांगावं, काँग्रेसच्या राहुल गांधींनी सांगावं की ओबीसीचं आरक्षण जे आहे हे कमी करून मराठा समाजाला त्याच्यामध्ये इन्क्लूड करायचं की नाही, ही भूमिका त्यांनी मांडली पाहिजे. एकीकडे मंडल यात्रा सुरू करायची, म्हणजे मंडल यात्रा सुरू करून ओबीसीच्या न्याय हक्काचं संरक्षण झालं पाहिजे, ओबीसीचं आरक्षण तसंच राहिलं पाहिजे, ही भूमिका मांडायची. आणि दुसरीकडे मनोज जरांगे पाटलांच्या देखील मागण्या बरोबर आहेत अशी भूमिका घ्यायची. तर आमचं आव्हान आहे की आम्ही जसं सांगितलं की ओबीसीना देखील न्याय मिळाला पाहिजे, त्यांच्यावर देखील अन्याय होणार नाही, ही शासनाची जशी भूमिका आहे तशी ओबीसीच्या आरक्षणामधनं मराठी समाजाला आरक्षण द्यायचं की नाही हे एकदा स्पष्ट त्यांनी सांगून टाकावं. महाविकास आघाडीचे जे माजी खासदार विनायक राऊत आहेत ते म्हणतात की हा मुद्दा केंद्राकडून तो टक्का वाढला पाहिजे आणि त्यासाठी भाजप आणि महायुती प्रयत्न करत नाही, असा थेट आरोप केला. ते काही बोलले असतील तरी माझा प्रश्न त्यांना नाहीच आहे, त्यांच्यापुरता हा मर्यादित विषय नाहीच आहे, त्यांचा मी आदर करतो. पण त्यांच्या पक्षप्रमुखांनी ओबीसीतनं मराठा समाजाला आरक्षण द्यायचं की नाही ही भूमिका स्पष्ट करावी. पण केंद्रामध्ये हा ठराव व्हायला पाहिजे का? केंद्रामधनं ठराव व्हायचा असेल, राज्य शासनाकडनं व्हायचा असेल, जे काही करायचं असेल ते महाराष्ट्र शासन करेल. परंतु युबीटीच्या पक्षप्रमुखांनी जाहीर केलं पाहिजे की ओबीसी मधनं मराठा समाजाला आरक्षण द्यायचं की नाही. ते म्हणतायत की मराठा समाजाला आरक्षणच द्यायचं नाही म्हणून महायुतीचे सध्याचं सरकार वेळ काढून धोरण करतं. त्यांनी आत्मचिंतन, आत्मपरीक्षण केलं पाहिजे. जे आरक्षण दिलं होतं हे टिकवू शकले नाहीत, त्याच्यानंतर आमच्या सरकारनं 10% आरक्षण दिलेलं आहे. ते कदाचित त्यांना दिसत नसेल, विरोधक म्हणून ते दिसणार पण नाही आणि दिसू देखील नाही, त्याच्याबद्दल काही माझं म्हणणं नाही. माझा एकच प्रश्न आहे, ओबीसी मधनं मराठा समाजाला आरक्षण द्यायचं की नाही हे युबीटीच्या प्रमुखांनी जाहीर करावं. त्यांनी असं म्हटलंय की मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदेनी जी शपथ घेतली छत्रपतींच्या समोर ती विसर पडलाय. कदाचित ह्यांना विसरलं असेल, यांची स्मरणशक्ती आता सगळ्यांची कमी झाली असेल. मी सांगण्यापेक्षा तुम्ही सांगा की 10% आरक्षण दिलंय की नाही, आरक्षण कोर्टात टिकलंय की नाही. त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून जी शपथ एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेली होती ती तंतोतंत त्यांनी पाळलेली आहे आणि तंतोतंत पाळूनच 10% आरक्षण दिलंय. पण परत एकदा पाचव्यांदा युबीटीच्या पक्षप्रमुखांना मी आवाहन करतो की ओबीसी मधनं मराठा समाजाला आरक्षण द्यायचं की नाही ही भूमिका ते कधी स्पष्ट करणार. तर आतापर्यंत अनेक मुख्यमंत्री जे आहेत ते मराठा समाजाचे होऊन गेले, मात्र त्यांनी मराठा समाजासाठी केव्हा आरक्षणाचा मुद्दा समोर आणला नाही किंवा आरक्षण दिलं नाही. दुसरीकडे जर पाहिलं असेल तर मुख्यमंत्र्यांनी 2 दिवसापूर्वी असं म्हटलं होतं की स्वतः मी मुख्यमंत्री असताना आणि शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण दिलं. ही वस्तुस्थिती खरी आहे. देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं, ते स्वतः मुख्यमंत्री असेपर्यंत हायकोर्टामध्ये टिकलं. पण काही लोक ज्यांना आरक्षण द्यायचंच नव्हतं मराठा समाजाला, ते ज्यावेळी सत्तेवर बसले तरी सुप्रीम कोर्टानं आरक्षण नाकारलं. पण त्याच्यानंतर जे आता सांगतायत की एकनाथ शिंदे साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली, आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आणि 10% आरक्षण मराठा समाजाला दिलेलं आहे. त्याच्यावर मला असं वाटतं की यांच्या आरोपामध्ये काही तथ्य नाही. पुन्हा एकदा सहाव्यांदा तेच सांगतो की युबीटीच्या पक्षप्रमुखांनी ओबीसी मधनं मराठा समाजाला आरक्षण द्यायचं की नाही हे कधी जाहीर करणार, त्याची तारीख आणि वेळ मला नको, तुम्हाला द्यावी.